ए पुरानो या रे, झालं का हात धुवून? हो आलाय. हा बसा, खाऊन घ्या. ये बा, घ्या खाऊन. ए बाळा, ओय, थांब थांब. का रे लय पाय फुटले का तुला? हा लय दमवला. चल आता मायाबाई थंड करल तुला. आदू 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 इंदू आदू आदू कुठे होतास तू? मी तुला किती शोधलं रे. अगं मी 2 नंबरला गेलेलो. काकांनी मला उचलून घेऊन गेले. काका तुम्ही असं का गेला? आमच्या तुला का उचलून नेलं तुम्ही? आणि मला विकणार होते बाजारात जाऊन. इरक्याचं नशीब आज फळफळलं गाड्या. आज मायाबाई खुश होणार. आज डबल बोनस. 2 पोरं गावली. 2 नाही, 3 आहेत. तुला ही 2 बाळं दिसली, त्यांचा पाठीराखा विठूरही दिसला. अय जगायची इच्छा नाहीये? हा जगायची इच्छा नाहीये? चल माग आहे माग. चल. अरे बापरे, चाकू? तू अशा माणसाला शस्त्र दाखवतोयस जो कायम निशस्त्र आहे. अरे बाळा, टाकून देते. उगाच लागलं बिगलं ना रक्त येतं, फार दुखतं खूप. ओय टिंगल करतो का माझ? टिंगल करतो? तुला बोललो ना माग निघ, नाही तर फुकट माझ्या हातून मरशील. निघ. बरं बाळानो, एक लक्षात ठेवा, मारण्याची भीती तोच घालतो जो स्वतः मरणाला घाबरतो. अय मागो मागो, कोठाच काढीन तुझा बाहेर. मागो. तू मला मारणार बघ, प्रयत्न कर. अय अय पुढे कुठे चाललाय? थांब इथं. ए थांब की जरा. बडबड बडबड. पुरानो, खूप रडलात तुम्ही. आता हसायचं. हा गंमत बघायची का? अय अंगावर येऊ नको, आता सांगतो. तुला मस्करी वाटली का? हा तुला मस्करी वाटली? थांब तुझ्या तर.
ते बघ. ओ माऊली, तिकडे तिकडे चाकू तो बघा. आय! लावा लावा, जोर लावा. ओय, दात काढायला काय झालं? असू नका बसा का? ए अरे हसू दे की त्यांना, किती सुंदर दात आहेत त्यांचे. तू पण दात काढ, तुझे बी सुंदर आहेत. ओय! वा! हिच्यात तर लागलाय. काय आता पकडा पकडी खेळायची का? एक काम करूया, कबड्डी खेळूया. ये कबड्डी. तर कबड्डी 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 कबड्डी. ये कबड्डी हो. तू ये 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 इकडे इकडे ये. ये ये. आता काय लंगडी का? बघा कबड्डी झाली, आता लंगडी. चला. अरे एका पायाची लंगडी तुकल तुझी तंगडी, एका पायाची लंगडी तुटल तुझी तंगडी, तुटल तुटली. आली की नाही गंमत? तुझ्या तर दुसरा. बघा झाली, कबड्डी झाली, लंगडी झाली, आता फुगडी खेळायची. चला फुगडी. झाली फुगडी. तुझ्या तर काय आता? आणि काय रे बाबा? काय दगड? अरे बाप रे, अरे ते एकदम द्रोणागिरी पर्वतच उचलला. आता माझं काय खरं आहे? अरे लागत, अरे लागत. अरे बोललो ना बाबा, लागत. जे जमत नाही ते कसं करायचं उगाच? तुटला पाय. पाय, माझा पाय. आता बस बोंबलत. काय माऊली, सगळं ठीक आहे ना? अहो बरं झालं माऊली, वेळेत आला देवासारखं. या तुमच्या माणसाला घेऊन जा. या या. असते उपद्व्याप करत बसत. अरे आता तिरक्या काय केलं यांनी? हा ना, मला ना मिळून नेत होता, मग मला ना इथून वाचवलं. हो खरं सांगतो यादू, हा नाही याला पळून नेत होता आणि विठ्ठूने वाचवलं. काय रे बोलू पावतोस? चल तुला दाखवतो. नाही नाही, ओ साहेब, ओ साहेब, ओ साहेब, ओ साहेब, ओ साहेब, काय लढवा? ओ साहेब, चल. त्याचे पायला लागले, त्याला औषध लावा. बस बस. विठू हा, टोपी. मग गंमत आली की नाही? चला आता आपण पण निघू. जायचं ना आळंदीला? चला. कशा पायी माझ्यावर संशय घेताय तुम्ही? अहो घर राखणारा माणूस आहे मी, पोरं पळवणारा नाही.
अहो माझं घर जळल्यावर या अंताजींनी मला या घरात आसरा दिला आणि त्यांच्याच पोराला पळवायचा विचार करीन मी. इंद्रायणी वाडीकर भाची आहे ना तुझी? मग कुठे आहे ती? अहो मला खरंच माहित नाही हो साहेब. हे असलं पाप का करीन मी? काय मिळणार आहे मला हे असलं करून? पैसे पाहिजे असतील ना तुम्हाला. अहो, काय बोलताय मोठ्या बाई साहेब तुम्ही? अगं काय बोलताय मोठे बाई? हे पैसे काय तुला ओळखत नाही का? आ साहेब नमस्कार. कोण आहे तू? काय काम आहे तुझं इथे? मी संतोष रिक्षा चालवतो. मग हिथं कशाला आलास? मला कळलं अध्यक्ष महाराज आणि इंदू मुळे नाही मोठा राणा झालाय. मग त्याचं काय? तू पाहिलं का त्यांना? नुसतं पाहिलं नाही साहेब, मीच तर त्यांना तालुक्याच्या गावाला सोडून आलोय. अरे किलवर दुर्रीच्या तोडलं म्हणजे काय रे? हा बोल. आज पहाटे पहाटे ते दोघं पोरं रिक्षा स्टँडवर आलते. या दत्तोबाची पोरगी आहे ना तालुक्याच्या हॉस्टेलवर, करिश्मा, ही तिथं सोडून आलो मी दोघांना. असा प्लॅन होता तर. इन्स्पेक्टर साहेब, कळलं ना तुम्हाला? या माणसानीच माझ्या पोराला किडनॅप केलंय. हिच्या पोरीच्या हॉस्टेलला नेऊन ठेवलं त्याला. असा प्लॅन केला. नाही असं प्लॅन बिन काय नव्हतं. ए पुरानो या रे, झालं का हात धुवून? हो आलाय. हा बसा, खाऊन घ्या. ये बा, घ्या खाऊन. ए बाळा ये की, काय झालं? विठू, माणसं असे का वागतात रे? कशी? मुलं पळवतात आणि विकतात, असं का वागतात? एवढे दुष्ट का असतात माणसं? बाळानो, मला एक सांगू का? माणूस आहे ना, पहिले प्राणीच होता. मला गोपड दादा माकडच म्हणतो. तू आहेसच माकड. प्राणी कसं पिसळल्यावर असं वेड्यासारखं वागतात, म्हणजे कुणालाही चावतात, कुणालाही धरतात. तसंच प्राण्याचा माणूस म्हणजे माकडाचा माणूस झाला, पण त्याचा एक गुणधर्म काही गेला नाही. तो पण पिसळल्यावर ना असंच वेड्यासारखा वाग, मूर्खासारखा वाग. काय करणार? हो, तो माणूस पिसाळल्यासारखं वागत होता. होता की नाही? मग पटलं की नाही? आता येणार का खायला? या लवकर, भूक लागली ना? शाबास. या. बरं, मला एक सांगा, तुम्हाला आता तरी माझ्यावर विश्वास आहे का? खूप जास्त विश्वास आहे. मग आता मला सांगा, तुम्ही दोघं इथं विठूच्या वाडीतनं तालुक्याला आलात, बरोबर?
ते तुमच्या आई बाबांना न सांगता, कोणाला काही न सांगता, तिकिटासाठी पुरेसे पैसे नसताना, घरातलं कुणी मदतीला नसताना तुम्ही आळंदीला निघालात कशासाठी? गोपाळ झालं का बरं डॉक्टर काही की नाही? अगं कवापासून फोन लावतोय ते फोनच उचलत नाहीयेत. देवा, अरे हा ते कुठेतरी परदेशात जाणार होते, मला वाटते ते गडबडीत असतील. ते अगं बरोबर आहे, पण एकदा तरी त्यांनी फोन उचलायला पाहिजे होता. विठुराया त्यांना बुद्धी देव. तुम्ही आळंदीला निघालात कशासाठी? तूच सांग. सांगणार तर तू. लय मोठी गोष्ट आहे, पण बारीक करून सांगते. बर. विठूच्या वाडीची मेहनत व्यंकुमारात. ते लय भारी बोलतात, लय भारी गातात. त्यांचं कीर्तन लय फेमस आहे माहिती. त्या टीव्हीतल्या मांजरेकर महाराजांपेक्षा भारी आहेत ते माहितीये का? बर. त्यांचं गळ इतकं भारी होतं ना, असं वाटायचं ऐकत राहावं. पण अचानक त्यांचा आवाजच गेला आणि ते घालवलं कोणीतरी. अगं कोणी घालवला? तो महत्वाचा प्रश्न नाही, महत्वाचा आहे त्यांचा आवाज गेला. आणि त्यांची तब्येत पण खूप खराब झाली. त्यांना रक्ताच्या उलट्या येतात माहिती. कुठलंच औषध काम करत नाहीये असं म्हणतात डॉक्टर. अरे बापरे, असं आहे वय. पण तू अजून सांगितलं नाहीस मला, तुम्ही दोघं आळंदीला कशासाठी जाताय? सांगते, दमधरकी करा. बर बर, सांग सांग. विठुरायाजवळ आम्ही दोघं साखर घालत होतो, तेव्हाच एक बाबा आले. हो, ते बाबा आलते. ते म्हणाले की कोणतंच औषध काम करत नसेल तर संजीवनी पाहिजे. संजीवनी? ती संजीवनी हनुमंतांनी लक्ष्मणासाठी आणली होती. ती बर. संजीवनीचं झाड आम्ही गावामध्ये सगळीकडे शोधलं, मिळालंच नाही. तेव्हा आमच्या गावातला निवृत्तीत दादा होता. तो म्हणला की आळंदीला एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या पाशी एक झाड आहे, ते हाय म्हणे संजीवनीचं झाड. तर मग तुम्ही संजीवनी आणण्यासाठी आळंदीला जाताय, जे तुमच्या व्यंकू महाराजांना बरं वाटावं म्हणून. हो. घ्या. तुला माहितीये का आळंदीला संजीवनीचं झाड कुठे? सवाल, जगात अशी कुठलीच गोष्ट नाही जी मला माहित नाही. हा अगं मग याला पण आपली गोष्ट माहितच असेल की. हो रे, तुला सगळी स्टोरी माहितीये, मग कशाला विचारलं? अगं ते काय असतं ना, आपल्या मनात काही असेल ना, ते कुणाला बोलून दाखवलं ना की मन हलकं होतं. आता तुम्ही तुमच्या मनातलं सगळं मला सांगितलं,
तुमचं मन हलकं झालं की नाही? हा तसंच आपल्या मनातलं सगळं विठुरायाला सांगितलं ना की मन हलकं होतं. सांगते माझं टेन्शन मी विठुरायासमोर सांगते. म्हणून तर आलो. हा? म्हणजे म्हणून तर जायचं की नाही आपल्याला आळंदीला? हा चला चला उशीर होतोय. काय पुशी जाणार का? हे घे तू पण का. इंद्राणी बाळा किती निर्मळ आहेस रे तू. त्या तुम्हाला पळून येणाऱ्या माणसाबद्दल पण तुला काळजी आहे आणि माझ्या भुकेची सुखी राहा बाळा. बाळा मला पण रडवलंच ग पोरी. चला पटापटा उशीर होतोय. घे अदुशीट. मला बी रडवलंस. हा